भवानी, जय 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 भवानी. सकल मराठा समाज बोईसर समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणारे सर्व उपस्थित मावळे यांना या मावळ्याचा सर्वप्रथम साष्टांग नमन. मला माहिती आहे की कार्यक्रम संपायच्या वेळेला व्याख्यानाचा कार्यक्रम आपला सुरू झालाय, पण त्याचबरोबर मला याही गोष्टीचा पूर्ण आत्मविश्वास आहे की या कोणत्याही कार्यक्रमाला साजरा करताना आपला कोणताही मावळा क्षणभरही आळसाचा अनुभव घेणार नाही. कारण ज्या शिवाजी महाराजांनी 800 वर्षांपूर्वी तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये कायमस्वरूपी प्रेरणा निर्माण करणारं स्वराज्य निर्माण केलं, अशा राजांना आपण एक दिवस काय आपलं आयुष्य जरी कुर्बान केलं तरी सुद्धा ते कमी आहे, याची भावना इथं जमलेल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळंच इतका वेळ झालं अनेक मावळे उभे राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. थोड्याच वेळापूर्वी इथं अनेक बालगोपालांनी, बालमावळ्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये, म्हणजे मराठी भाषांमध्ये जरी त्यांनी भाषणं केली असली तरी त्यातले बरेच अमराठीक होते, हे त्यांच्या भाषेहून सहज जाणवत होतं. त्या भाषणाचाही सर्व मावळ्यांनी उभा राहून आस्वाद घेतला. खुर्च्या उपलब्ध असून सुद्धा आमचे मावळे उभे आहेत, याच्यावरून सिद्ध होतं की अजूनही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला मावळा आणि त्या मावळ्याच्या नसानसात शिवरायांनी भिनवलेलं रक्त अजूनही कमी झालेलं नाही, त्याचं भिनभिन्न कमी झालेलं नाही. मी जेव्हा शिवाजी महाराजांवर बोलायला निघतो तेव्हा नेहमी माझ्या समोर हा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांबद्दल नेमकं बोलावं काय. कारण महाराष्ट्रातला नव्हे, भारतातला असा एकही वक्ता नाही ज्याच्या वक्तृत्वामध्ये कधी ना कधीतरी शिवाजी महाराजांचा उल्लेख झालेला नाही. आणि मराठीतला तर असा एकही वक्ता तुम्हाला शोधून सापडणार नाही ज्यानं शिवाजी महाराजांवर आपलं वक्तृत्व कधी सादर केलं नाही. अशा महान विभूतींबद्दल जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा खरंच प्रश्न पडतो की आपण नेमकं या संदर्भात बोलावं काय. कारण असतं काय की सागरातलं पाणी जितकं काढावं तितकं ते कमी कमी होत जातं आणि आपली कमतरता ते आपल्याला भासवत राहतं. आणि त्यामुळं शिवाजी महाराजांवर बोलताना नेमकं कशाबद्दल बोलावं असा माझ्या समोर प्रश्न होता. कारण सकल मराठा समाज बोईसर कडून हे माझं 3ऱ्या वर्षीचं व्याख्यान आहे. 2 वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या शिवचरित्राच्या संबंधामध्ये मी बोललो. आज माझ्यासमोर विषय पण पुन्हा शिवचरित्र ठेवलेला आहे, परंतु आज मला प्रत्यक्ष शिवचरित्र सांगायचं नाही. कारण शिवचरित्र माहीत नसलेला एकही मावळा इथं उपस्थित नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि ज्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल माहिती नव्हती त्यांना आमच्या बालमावळ्यांनी ती चरित्राची पूर्ण सविस्तर माहिती आपल्या भाषणांमधून करून दिलेली आहे. मला फक्त शिवाजी महाराजांच्या चरित्रांच्या अनुषंगानं काही महत्वाचे मुद्दे इथं तुमच्या समोर उपस्थित करायचे. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये असं काय होतं की ज्यामुळं शिवाजी महाराजांच्या नंतर जवळपास आज 400 वर्ष पूर्ण व्हायला आलेली आहेत. अगदी 8 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या जन्माला पूर्ण 400 वर्ष होती. 400 वर्षांपासून शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम, शिवाजी महाराजांबद्दलचा अभ्यास, शिवाजी महाराजांबद्दलची आपुलकी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये का बरं असावी. या देशामध्ये राजे काही कमी होऊन गेले. अगदी भारताचा इतिहास तपासून बघितला तर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले. काही परकीय आक्रमक होऊन गेले, काही मुस्लिम आक्रमक झाले, काही इंग्रज आक्रमक झाले, काही पोर्तुगीज झाले, काही डच झाले, काही राजपूत झाले. परंतु या सगळ्या राजांमध्ये सर्वात जास्त कीर्ती, सर्वात जास्त लोकप्रियता जर कोणत्या राजाला लाभली असेल ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली. एवढी लोकप्रियता एवढ्या वर्षांपासून टिकवून ठेवण्यासारखं राजांनी काय केलं हा एक मला प्रश्न पडतो. दुसरा मला महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकप्रियतेमध्ये ज्या ज्या लोकांची गणना करावी तर अशी एकही व्यक्ती नाही, म्हणजे लहान मुलगा असो, स्त्री असो,
पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तो राजकारणातला असो, तो समाजकारणातला असो, तो अर्थतज्ञ असो, तो व्यवस्थापक असो, तो कोणीही का असेना, अभ्यासक असो, संशोधक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, अशी एकही व्यक्ती नाही ज्याला शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी नाही, शिवाजी महाराजांबद्दल ज्याच्या मनात प्रेम नाही. अशा सर्व स्तरातल्या लोकांच्या मनामध्ये तेवढीच आपुलकी आणि प्रेम निर्माण करण्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, जगाच्या कोपऱ्यावर असा एकही देश नाही ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात चर्चा होत नाही. कोणताही देश घ्या, अगदी जगज्जेत्या सिकंदराच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होते आणि तुलना करणारा शेवटी शिवाजी महाराज हे सिकंदरापेक्षा कसे श्रेष्ठ होते हेच सिद्ध करून थांबतो. अशी ही जागतिक लोकप्रियता आमच्या राजांना कशामुळे प्राप्त झाली. इतकंच नाही तर राजकारणातला कोणताही पक्ष असो, कोणत्याही पक्षातल्या माणसाला शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय, शिवाजी महाराजांना आदरार्थी शिवाजी महाराजांबद्दल बोलल्याशिवाय कोणत्याही राजकारणाचं राजकारण या देशामध्ये चालत नाही. असं काय शिवाजी महाराजांनी केलं. इतकंच नाही तर ज्यांना शिवाजी महाराजांचे शत्रू आपण मानतो, ज्यांना शिवाजी महाराजांनी शत्रू म्हणून आयुष्यभर लढा दिला, अशाचे स्वतःला विचार अनुयायी मानणारे सुद्धा शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय आपलं राजकारण चालवू शकत नाहीत. असं काय शिवाजी महाराजांनी या देशामध्ये करून ठेवलं, याही प्रश्नाचा माझ्यासमोर अनेकदा प्रश्न पडतो. इतकंच नाही तर असा कोणताही अभ्यासक मराठीतला नाही ज्यानं शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल चिकित्सा केलेली नाही. अगदी साम्यवादी मार्क्सवादी चळवळीतून आलेले असो, RSSच्या चळवळीतून आलेले असो, जाती निर्मूलनाचे विचार मांडणारे असो, कोणत्याही विचारसरणीच्या विचारवंताला, अभ्यासकाला शिवाजी महाराज अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. असं आमच्या शिवाजी महाराजांनी काय करून ठेवलं, अशा अगणित प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे एकमेव, त्याचं उत्तर आहे शिवचरित्र. शिवाजी राजांच्या चरित्रामध्येच अशी काही रहस्य, अशी काही गुपित, असं काही अद्भुतत्व दडलेलं आहे की त्या अद्भुतत्वामुळे या सगळ्या लोकांना, वेगवेगळ्या राजकारण्यांना, वेगवेगळ्या अभ्यासकांना, वेगवेगळ्या विचारवंतांना शिवाजी महाराजांना डावलून पुढे जाता आलेलं नाही. इतकंच नाही तर स्वतःला पुरोगामी म्हणणारे आणि स्वतःला प्रतिगामी म्हणणारे अशा दोघांच्याही अभ्यासाच्या केंद्रस्थानी छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले आहेत. या सगळ्यांचा उलगडा आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून सापडतो. आणि असं काय या शिवचरित्रामध्ये दडलंय त्याचे फक्त काही आणि काही नमुने मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत, जे मागच्या 2 वर्षांच्या व्याख्यानामध्ये मी ठेवलेले नाहीत. अशाच विषयांना मी मुद्दामून इथं विशेषतः हात घालणार आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत झालेल्या कोणत्याही राजानं स्त्रियांना तो आदर दिलेला नाही, जो आदर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. शिवाजी महाराजांचा कालखंड हा 17वे शतक, 1630 ते 1680 हा साधारणपणे शिवाजी महाराजांचा कालखंड. आणि या कालखंडामध्ये परकीय आक्रमणं माजलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये. इकडं निजामशाही होती, आदिलशाही होती, मुघलशाही होती, कुतुबशाही होती, बरीचशाही होती, नंतरच्या काळात आलेली बहामनशाही होती. या सगळ्या शाह्यांच्या बरोबरच इथं सरंजामदार राजे सुद्धा होते. आणि या सगळ्यांनी स्वतःला राजा समजून आपली कारकीर्द अवलंबलेली होती. परंतु यातल्या कुणाच्याही मनामध्ये स्त्रियांबद्दल ती आदराची भावना नव्हती, जी आदराची भावना फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये होती. सती प्रथा बंदी करण्याचा प्रयत्न बंगालमध्ये सर्वप्रथम राजाराम मोहन राय यांनी केला असं आपण अभिमानानं सांगतो. परंतु आपण इतिहास विसरतो की सती बंदी करण्याचा पहिला प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता जेव्हा शहाजीराजे मृत्युमुखी पडले होते वयाच्या 70व्या वर्षी. घोड्यावरून शिकार करत असताना घोड्यावर पडून त्यावेळी जिजाऊ माता सती जात होत्या, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की
पती मरण पावला म्हणून सती जाणं हे मला योग्य वाटत नाही आणि स्वराज्याला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणून स्वतःच्या आवडीनिवडीच्या पलीकडे स्वराज्याचा विचार केला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं. म्हणून सती प्रथेची बंदी करणारे पहिले राजे जर कोण असतील ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या काळातल्या प्रत्येक राजाला गोरगरिबाची, शेतकऱ्यांची, मजुरांची बायको, पत्नी म्हणजे आपल्याला उपभोगण्याची एक वस्तू आहे असा मानण्याचा प्रघात तयार झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये एका आपल्याच जातीतल्या एका सुभेदारानं, पाटलानं एका विधवा महिलेवर बलात्कार केला म्हणून त्याचा हात आणि पाय कलम करणारा इतिहासातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. इतकंच नाही तर दक्षिण दिग्विजय करून परत येत असताना एका किल्ल्याची सांभाळ करणारी राव वाघीण जी होती तिच्यावरती तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या एका सेनापतीनं केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या सेनापतीला सुद्धा शिक्षा केली आणि त्याला सुद्धा सुनावलेलं होतं. आपल्याच सेनापतीनं शत्रूच्या स्त्रीची बेअब्रू केली, यामुळं आपल्याच सेनापतीला शिक्षा करणारा इतिहासातला हा एकमेव राजा होता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतकंच नाही तर कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. मराठीतल्या सगळ्या साहित्यिकांनी, कवींनी, नाटककारांनी, पोवाडा गाणाऱ्यांनी या सुभेदाराच्या सुनेचा उल्लेख आपल्या लेखनामध्ये केलेला आहे आणि या कथेचं वर्णन अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीनं केलेलं आहे. परंतु अशा कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेचा सुद्धा मानपान करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अगदी शत्रू मधली स्त्री सुद्धा माझ्या मातोश्रीपेक्षा सुंदर आहे आणि माझी आई अशी सुंदर असती तर मीही सुंदर झालो असतो असे विचार इतिहासानं ज्यांच्याबद्दल नोंदवून ठेवले ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि हे शिवाजी महाराजांच्या बद्दल आतापर्यंतच्या महिलांच्या हृदयामध्ये जी एक शिवाजी महाराजांबद्दलची आदराची भावना आहे त्याचं मूळ शिवचरित्रातल्या या घटनांमध्ये तुम्हाला सापडेल. अशा अगणित घटना आहेत. मी फक्त मोजक्या घटनांचा उल्लेख करत पुढे जाणार आहे. आणि म्हणून इथं जमलेली प्रत्येक मुलगी, इथं जमलेली प्रत्येक माता, इथं जमलेली प्रत्येक भगिनी तिच्या मनामध्ये एक भावना नेहमी आहे की मी सर्वात सुरक्षित आहे, मी सर्वात स्वाभिमानी आहे का तर मी महाराष्ट्रातली मराठी महिला आहे. आणि हा स्वाभिमान आम्हाला राजांनी दिला होता. इथल्या प्रत्येक कष्टकऱ्याच्या, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या, इथल्या प्रत्येक मजुराच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज आहेत. कारण असा एकमेव राजा इतिहासामध्ये होऊन गेला ज्यांना आपल्याच नाही तर परकीयांच्या रयतेलाही विनाकारण कधी त्रास दिलेला नाही. अगदी परमुलुखामध्ये सुद्धा आक्रमण करायला जाताना सर्वसामान्य शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी आमच्या शिवाजी महाराजांनी घेतलेली होती. इतकंच नाही तर आपल्या मावळ्यांनाही शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या होत्या की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये, नाहीतर युद्धाच्या वेळी घोडदळ, पायदळ, हत्तीदळ सर्रासपणे शेतीमधून पलीकडे जायचं आणि शेतकऱ्याचं वर्षभराचं सगळं पीक, सगळी मेहनत क्षणार्धामध्ये मातीमोल होऊन जायची. शिवाजी महाराजांनी तशी सक्त ताकीद दिल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला विश्वास होता की आपण आत्मविश्वासानं कमवलेल्या पिकाला आपल्या स्वराज्यात कुणीही धक्का लावणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्याच ताफ्याला एका 10-15 वर्षाचं मूल अडवतं आणि सांगतं खबरदार माझ्या पिकाला जर धक्का लावला तर तुझ्या चिंधड्या उडवीन. असं 10 ते 15 वर्षाचं मूल एका घोडदळातल्या सेनापतीला बदलू शकतं. एवढी हिंमत सामान्य शेतकऱ्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये सर्वसामान्याबद्दल जी आपुलकी आणि जे प्रेम होतं त्या प्रेमाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणून शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केलेला नव्हता. मराठा हा तेव्हाच मराठा आहे जेव्हा त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक जातीतली व्यक्ती मराठा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये केवळ मराठे नव्हते, सगळ्या जातीपातीचे होते. त्यांच्यामध्ये मुस्लिम होते, त्यांच्यामध्ये मराठीतली त्यावेळीची जी 18 पगड जाती होत्या त्या सगळ्या जाती जमातीतली लोक शिवाजी महाराजांनी एकत्रित केली होती. आणि म्हणून प्रत्येक जातीतल्या
प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीबद्दल शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये आपुलकी होती आणि जवळपास 400 वर्षांपासून ती आपुलकी जशीच्या तशी प्रत्येकाच्या हृदयामध्ये टिकून आहे. इतकंच नाही तर भारताची आजची राज्यघटना जरी विचारात घेतली तर या राज्यघटनेवरती सुद्धा शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेल्या स्वराज्यामागच्या संकल्पनेचा सर्वात मोठा प्रभाव आपल्याला जाणवतो. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रभाव मान्य केल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि भारताचं संविधान आणि स्वराज्याची संकल्पना यांची तुलना केली तर आपल्याला या दोघांमध्ये बरंच आश्चर्यकारक साम्य आढळतं. इतकंच नाही तर पुरोगामी चळवळीमधले राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकहितवादी असतील, लोकमान्य टिळक असतील, या सगळ्या सुधारणावादी विचारवंतांना शिवाजी महाराजांचा उल्लेख करूनच पुढे जावं लागलं. म्हणून आजची भारताची जी काही समाज रचना आहे या समाज रचनेचं आदर्श प्रारूप म्हणून सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडेच शेवटी बघावं लागतं. शिवाजी महाराजांची धर्माबद्दलची जी भूमिका होती ती अतिशय व्यापक होती. आताच्या भाषणामधून अनेकांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. ज्या अफजल खानाचा कोटळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला त्या अफजल खानाची समाधी सुद्धा प्रतापगडाच्या बुरुजाच्या तिथं उभी करून त्या बुरुजाला त्यांनी अफजल बुरुज असं त्या बुरुजाला नाव दिलं. आपल्या किल्ल्याच्या एका बुरुजाला शत्रूचं नाव देणारा एकमेव राजा इतिहासामध्ये सापडेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सुरतेमध्ये त्यांनी स्वारी केली परंतु कोणत्याही मशिदीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू दिलेला नाही. आणि अशा अगणित घटना मराठी साहित्यामध्ये, नाटकात, कादंबऱ्यांमध्ये वर्णिलेल्या आहेत. मग त्याबद्दलही मला आता विस्तृत असं बोलणं गरजेचं तितकंसं वाटत नाही. प्रत्येक धर्माबद्दल आपल्या आईप्रमाणे आदर बाळगणारा आणि असाच आदर प्रत्येकानं आपल्या हृदयामध्ये प्रत्येक धर्माबद्दल बाळगावा असं सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणूनच एखाद्या विशिष्ट धर्माला मानून पुढे जाणाऱ्यांना शिवाजी महाराज स्वीकारताना याच गोष्टीची नेहमी अडचण निर्माण होते. इतकंच नाही तर आपलेच विरोधक सुद्धा आपल्या विरोधात जातात. याचा अनुभव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतलेला होता. परंतु तो अभिमान, तो दगा सुद्धा शिवाजी महाराजांनी गिळलेला होता. म्हणजे असं नाही की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळं काही आलबेलच होतं, सगळं काही श्रेष्ठ होतं, सगळं काही चमत्कारिक होतं असं नाही. शिवाजी महाराज सुद्धा तुमच्या आमच्यासारखं सामान्य जगले. तुमच्या आमच्यासारखी सामान्य भावना शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये होती. शिवाजी महाराजही हळवे होते, वेळ प्रसंगी ते कठोरही व्हायचे. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा शिवत्वाचं हे बीज पेरलं तर त्याचा छत्रपती शिवाजी सुद्धा होऊ शकतो याचा एक आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी आपल्या चरित्राच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर घालून दिलेला होता. शिवाजी महाराजांच्या अगणित अशा दृष्टिकोनांपैकी एक महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे शिवाजी महाराजांचा भाषेविषयीचा दृष्टिकोन होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे शिवा काळामध्ये मराठीच्या 100 शब्दांपैकी 84 शब्द हे फारशी होते आणि केवळ 14 शब्द मराठी असायचे. अशा वेळी मराठी ही शुद्ध मराठी झाली पाहिजे याच्यासाठी शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. इतकंच नाही तर प्रशासनाची आणि राजकारणाची भाषा मराठी केली आणि मराठी भाषेचं शुद्धीकरण करून राजव्यवहार कोशाची निर्मिती करून शिवाजी महाराजांनी मराठीचं शुद्धीकरण केलं. आणि म्हणून मराठीच्या चळवळीमध्ये सुद्धा नंतरच्या काळात आलेले सावरकर असतील, माधव जुलियन असलेले असतील किंवा नंतरच्या काळामध्ये आलेले भाषा शुद्धी चळवळीच्या अनुषंगाने आलेले अभ्यासक असतील, या सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या भाषा शुद्धी चळवळीच्या संदर्भात केलेल्या कार्याचा उल्लेख करूनच पुढे जावं लागलेलं आहे. इतकंच नाही तर मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी जे कोणतं आता अभ्यास मंडळ नेमलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये गणेश देवी आहेत, नागनाथ कोत्तापल्ले आहेत, या सगळ्या मंडळींनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या भाषेबद्दल केलेल्या कार्याचा गौरवानं आपल्या लेखनामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून भाषा अभ्यासक, भाषाप्रेमी या नावानं सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांची आगळी वेगळी अशी ओळख करून घेता येते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना मला काही महत्वाच्या घटना किंवा महत्वाच्या गोष्टी शिवचरित्राच्या संदर्भामध्ये आढळल्या. त्या एक महत्वाच्या गोष्टी उरलेल्या वेळेमध्ये मला तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 2 या अंकाला अतिशय आगळं वेगळं असं महत्व होतं.
कारण काही सारख्याच गोष्टी शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेकदा 2 वेळा घडलेल्या आहेत. त्या 2 अशा घडलेल्या घटनांच्या अनुषंगानं मला पुढचा काही महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे शिवाजी महाराजांवर प्रत्यक्ष मरणाचे हल्ले, प्रत्यक्ष म्हणतोय मी, नाहीतर शिवाजी महाराजांचं सबंध आयुष्य हे मरणाच्या दारातच गेलेलं आहे. कारण अफजल खानाचा कोटळा बाहेर काढणं, शाहिस्ते खानाची फजिती करणं आणि हे करणारा राजा निर्भयपणे तर समाजामध्ये किंवा लोकांमध्ये वावरणं शक्य नव्हतं. प्रत्येक क्षणाला शिवाजी महाराजांच्या आसपास मरण फिरत होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज निर्भयपणे जगत होते. पण अशाही परिस्थितीमध्ये 2 एक महत्त्वाचे प्रसंग असे आहेत की जिथं शिवाजी महाराजांवर प्रत्यक्ष जवळून हल्ले झालेले होते. त्यातला पहिला प्रसंग जेव्हा अफजल खानाचा वध झाला तेव्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं आणि सय्यद बंडानं शिवाजी महाराजांवर प्रत्यक्ष हल्ला केलेला होता. त्यातला सय्यद बंडाचा हात जया महालानं तिथल्या तिथं कापला, जीवा महालानं, आणि नंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं अक्षरशः शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती घाव केलेला होता. हा शिवाजी महाराजांवर झालेला प्रत्यक्ष हल्ला होता, अगदी जवळून झालेला हल्ला होता. याही हल्ल्यातून शिवाजी महाराज निर्भयपणे बचावले. इतकंच नाही तर तशाही परिस्थितीत त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला संपवलं, अफजल खानाची अख्खी फौज कापली. एवढी निर्भयता त्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी बाळगलेली होती. आणि असाच एक दुसऱ्यांदा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडला, तो म्हणजे सुरतेची स्वारी करायला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा इनायत खान हा मुघल सरदार सुरत सांभाळायला तिथं होता. शिवाजी महाराज येणार, मराठे येणार हे कळल्याबरोबर सगळे फ्रेंच, सगळे डच आणि सगळा हा इनायत खान एका किल्ल्यामध्ये जाऊन बसला आणि त्यानं एक वकील पाठवला आणि ज्या वकिलानं शिवाजी महाराजांना बोलणी करण्याचं निमित्त केलं आणि तिथंही त्यानं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांवरती चाकू हल्ला केला आणि त्याच्या हल्ल्या होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं त्याचाही हात वरचेवर कापला. रक्तबंबाळ झालेला हात घेऊन तो वकील शिवाजी महाराजांच्या अंगावर पडला. मला या 2 प्रसंगाची इथं बसलेल्या प्रत्येक मावळ्याला प्रत्यक्ष आठवण करून द्यायची आहे की असा प्रसंग जेव्हा आपल्यावर घडतो तेव्हा आपण काय केलं असतं. पण अशाही प्रसंगी शिवाजी महाराजांनी मरणाची कधी तमा बाळगलेली नव्हती आणि आपल्या हाती आलेलं जीवन याचा वापर पुन्हा संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी कधी केला नाही. आपलं कार्य जगण्यापासून मरेपर्यंत शिवाजी महाराजांनी जसंच्या तसं आरंभलेलं होतं, जसंच्या तसं त्यांनी चालू ठेवलेलं होतं. हे शिवाजी महाराजांचं या संदर्भातलं वेगळेपण आहे. दुसरी शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये समान घडलेली घटना म्हणजे शिवाजी महाराजांची झालेली सुटका. पहिल्यांदा शिवाजी महाराज अडकलेले होते ते पन्हाळगडावर. सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे म्हणून मी त्या सगळ्या इतिहासामध्ये अतिशय खोलामध्ये जात नाहीये. पण पन्हाळगडावरती पूर्णपणे महाराज बंदिस्त झाले. 4.5 महिने राजे तिथं राहिले. आता थोड्या वेळानंतर मिर्झा राजा जयसिंग त्यांच्यावरती आक्रमण करेल, पूर्ण पन्हाळगड काबीज करेल, महाराजांनाही कैद करेल. अशी परिस्थिती असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली. इतकंच नाही तर शिवा काशीद नावाच्या एका नाव्यानं शिवाजी महाराजांचं रूप घेऊन सगळ्या शत्रूंना गुंगारा दिला आणि त्याच्यामधून शिवाजी महाराज सुखरूप असे पन्हाळ गडावरून विशाळ गडावर सुखरूप पद्धतीनं पोहोचले. ही शिवाजी महाराजांची शत्रूच्या कैदेतून झालेली पहिली सुटका. याच्यानंतरही शिवाजी महाराज कधी थांबले नाही. आणि अगदी असाच प्रसंग शिवाजी महाराजांच्या संदर्भात घडला, तो म्हणजे आग्र्याच्या संदर्भात. ही कथा सुद्धा माहीत नाही असा एकही मावळा इथं उपस्थित आहे असं मला वाटत नाही. आग्र्यामध्ये औरंगजेबानं शिवाजी महाराजांना कैद केलं. तिथं बालराजे संभाजी सुद्धा अडकलेले होते आणि या दोघांना कैद करून तिथंच त्यांचा वध करावा असा औरंगजेबाचा कयास होता. पण तिथून सुद्धा फर्जंद असतील म्हणजे फिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर या दोघांच्या भरोशावर आणि बाकी मावळ्यांच्या विश्वासावर शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुद्धा स्वतःची सुटका करून घेतली. हा सुद्धा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग शिवचरित्राचा श्रेष्ठपण आणि शिवाजी महाराजांच्या मनोधैर्याचं आणि आत्मधैर्याचं श्रेष्ठपण आपल्याला दाखवून जातो. आणखी एक शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या 2 गोष्टी योगायोगाच्या म्हणजे पुरंदराच्या तहाच्या.
शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह 2 वेळा आपल्या आयुष्यामध्ये केला. पहिल्यांदा जेव्हा शिवाजी महाराजांना शहाजीराजांना अटक झाली तेव्हा शहाजीराजांना अटकेतून सुटका करण्यासाठी आदिलशहाचे जिंकलेले सगळे किल्ले शिवाजी महाराजांना परत करावे लागले. म्हणजे आयुष्यामध्ये निराशेचा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतो आणि असे प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 2 वेळा आले की जिथं जिंकलेलं सगळं काही समर्पित करावं लागलं, शत्रूला द्यावं लागलं. असा पहिला पुरंदरचा तह. आणि दुसरा पुरंदरचा तह जेव्हा याच मिर्झा राजा जयसिंगांनी स्वराज्यावर आक्रमण करून पूर्णपणे स्वराज्यावरती बंधनं आणलेली होती, तेव्हाही राजांना जवळपास 35 किल्ले औरंगजेबाच्या हाती द्यावे लागले. इतकंच नाही तर स्वतः दिल्लीला येण्याचं कबूल करावं लागलं. संभाजी राजांना त्यांच्याकडे आंदण म्हणून ठेवण्याचं वचन द्यावं लागलं. इतक्या गोष्टी शिवाजी महाराजांना करण्याची वेळ आली. शिवचरित्रातून ही गोष्ट सुद्धा शिकण्यासारखी आहे की जीवनामध्ये जे काही गमवाल ते गमवण्याची जरी वेळ आली तर एक गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवायची की ज्याला शून्यातून विश्व निर्माण करता येतं त्याच्या आयुष्यात विश्वातून पुन्हा शून्य वाट्याला आलं तर तो पुन्हा शून्यातून विश्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा शिवाजी महाराजांनी या 2 घटनांमधून दिलेली होती. आणखी एक महत्वाची घटना शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये मला सांगायची आहे. माझं वेळेकडं लक्ष आहे त्यामुळं वेळेच्या बाहेर मी जाणार नाही याची सगळ्या मावळ्यांनी खात्री बाळगावी. दुसरा एक पुढचा जो मला महत्वाचा मुद्दा शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सांगायचा आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांना 2 लोकांनी दगा दिला अशी अनेक चरित्रकारांनी कथा सांगितलेल्या आहेत. परंतु या 2 दगांच्या मागे शिवाजी महाराजांची जी कूटनीती गूढनीती दडलेली होती त्याचाही परिचय आपल्याला असला पाहिजे. त्यातला पहिला प्रसंग म्हणजे नेताजी पालकर की ज्यांना शिवाजी महाराजांचा उजवा हात मानलं जात होतं, ज्यांना प्रति शिवाजी मानलं जात होतं. शिवाजी महाराज म्हणजे नेताजी पालकर असं मानलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये नेताजी पालकर अचानक शत्रूला जाऊन मिळतात. त्यावेळी सगळ्यांना असं वाटायला लागलं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे अशा दगाबाजांनी भरलेलं स्वराज्य आहे की काय. पण हेच नेताजी पालकर जेव्हा धर्मांतर करून मुहम्मद कुली खान असं नाव धारण करतात आणि अचानकपणे येऊन शिवाजी महाराजांना मिळतात आणि पुन्हा शिवाजी महाराज त्यांना आपल्या धर्मामध्ये घेतात. केवळ आपल्या धर्मामध्येच घेत नाही तर त्याच्या मुलाला आपली स्वतःची मुलगी देऊन त्यांच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह करतात. ही घटना सुद्धा शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून घेण्यासारखी घटना आहे. म्हणजेच काय तर शिवाजी महाराजांनी आपलाच एक प्यादा शत्रू राष्ट्रामध्ये किंवा शत्रूच्या सैन्यामध्ये घुसवून अशा प्रकारचं राजकारण आपल्याला करता येतं याचा एक आदर्श या दृष्टीनं मांडून दिलेला होता. अगदी तशीच घटना संभाजी राजांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला घडलेली दिसते. अनेक इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राचं विकृत असं चित्रण करताना या गोष्टीचा आधार घेतलेला आपल्याला दिसतो. परंतु शिवचरित्र बारकाईनं अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की शत्रूंच्या कूटनीतीचा एक भाग म्हणूनच एका अर्थानं संभाजी राजे सुद्धा शत्रूशी काही काळापुरते हातमिळवणी करणार होते किंवा त्यांनी त्या पद्धतीची हातमिळवणी करण्याचं नाटक केलं. आणि हे जेव्हा खऱ्या अर्थानं औरंगजेबाच्या लक्षात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं संभाजी राजांना कैद करण्यात आली आणि मग त्यांच्या मृत्यूची कथा महाराष्ट्राच्या दुर्दैवी इतिहासाचा एक भाग म्हणून नेहमीच उल्लेखली गेलेली आहे. म्हणून ही एक घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सारखीच घडलेली 2 वेळची घटना आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 2 वेळा आला ती गोष्ट म्हणजे शिवराज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 पासून 1680 पर्यंत म्हणजे साधारणपणे आयुष्याच्या 50 वर्षांमध्ये आपली कारकीर्द केली. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कधी जिंकला याच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्या वयाच्या संदर्भात अभ्यासकांमध्ये मतभेद आहे. काही म्हणतात की शिवाजी महाराज तेव्हा 12 वर्षाचे होते, काही अभ्यासक 14 वर्षाचे मानतात. अनेक अभ्यासकांनी असं मानलेलं आहे की शिवाजी महाराज त्यावेळी 16 वर्षांचे होते. परंतु त्याच्या आधीपासूनच शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला स्वराज्याच्या निर्मितीचे प्रयत्न शहाजी महाराजांच्या आणि जिजाऊ मातांच्या रूपाने अस्तित्वात आलेले होते. तेव्हापासून शिवाजी महाराजांनी शून्यातून पूर्ण विश्व निर्माण केलं. सरंजामदाराचा एक सर्वसामान्य मुलगा
अगदी त्या काळातल्या निजामशाहीला, त्या काळातल्या आदिलशाहीला, कुतुबशाहीला, सगळ्या प्रकारच्या मुस्लिमशाह्यांना विरोध करतो, आव्हान देतो. ही घटना सर्वच राजकारणी लोकांसाठी, सगळ्याच आक्रमकांसाठी अद्भुत अशा प्रकारची होती. आणि शिवाजी महाराजांना विरोध करणारे एवढेच नव्हते. इंग्रजांचाही डोळा स्वराज्यावरती होता, पोर्तुगीजांचाही डोळा होता, फ्रेंचांचाही डोळा शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यावरती होता. परंतु शिवाजी महाराज या सगळ्यांना आयुष्यभर पुरून उरले आणि शेवटपर्यंत या सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांनी एक प्रकारची धास्ती निर्माण करून ठेवलेली होती. आणि शिवाजी महाराजांचा संबंध आयुष्य बघितलं तर अगणित असे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले. अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी, अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला, अनेक किल्ले नव्यानं उभारले. अगदी नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये सुद्धा किल्ले उभारता येऊ शकतात याचा आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी घालून दिला. आणि हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी आपलं राज्य रयतेचं राज्य म्हणून स्थापन केलेलं होतं. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही हे राज्य माझं आहे असं म्हटलेलं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये नेहमी हा शब्द असायचा की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती आणि हे राज्य प्रजेचं राज्य आहे. आजही लोकशाही जेव्हा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा तेव्हा या अपयशाला यशामध्ये रूपांतरित करण्यासाठी या लोकशाहीमध्ये स्वराज्याची भावनाच रुजली पाहिजे. हाच पर्याय आजच्या लोकशाहीच्या अभ्यासकांना सुद्धा सापडतो. म्हणून शिवाजी महाराजांची राज्यशाही ही आजच्या लोकशाहीपेक्षा श्रेष्ठ होती असं विधान करायला मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. कारण मला हे विधान आजही निर्विवाद वाटतं. त्याचं कारण या गोष्टीमध्ये दडलेलं होतं की शिवाजी महाराजांचं राज्य हे प्रजेचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. आणि अशा राजांना राज्याभिषेक करावा या गोष्टीला स्वतः शिवाजी महाराजांचाच विरोध होता. परंतु राजमाता जिजाऊ आणि काही धर्मपंडितांचं म्हणणं ठरलं की राजाला छत्रपतीपद लाभल्याशिवाय त्याच्या राजाला स्थिरता लाभणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जो धर्मविषयक दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या अंगाने तुमची राज्यशाही प्रस्थापित करण्यासाठी राज्याभिषेक गरजेचा आहे असं शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं. तेव्हा मोठ्या कडवट मनानं शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी तयार झाले. कारण शिवाजी महाराजांना माहीत होतं राज्याभिषेक करायचा तर खर्च लागणार होता आणि स्वतःचा सोहळा इतरांच्या प्रजेच्या खर्चातून व्हावा हे शिवाजी महाराजांना कदापि मान्य नव्हतं. शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2 वेळा स्वारी केली, परंतु दोन्ही वेळा लुटलेला माल कधी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ऐशारामासाठी कधी वापरला नाही. लुटलेली सगळी संपत्ती सरळ स्वराज्याच्या कोषागारामध्ये शिवाजी महाराजांनी जमा केलेली होती. आयुष्यभर ज्यानं प्रजेचा कोणताही पैसा स्वतःच्या व्यक्तिगत ऐशारामीसाठी वापरला नाही असा राजा स्वतःचा राज्याभिषेक जनतेच्या खर्चातून करेल अशी कल्पनाच कशी काय करेल. आणि तीच शिवाजी महाराजांची भूमिका होती. परंतु शेवटी ज्या प्रजेसाठी स्वराज्य उभारलं त्या प्रजेच्याच मनामध्ये जर राजानं छत्रपती पद राबवावं अशी इच्छा असेल तर मग छत्रपती व्हायला काय हरकत आहे. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी स्वीकारली आणि शिवाजी महाराज छत्रपती म्हणून राज्याभिषेकासाठी तयार झाले. त्या काळी झालेल्या राज्याभिषेकाचं वर्णन प्रत्येक शिवचरित्रकाराच्या चरित्रामध्ये आहे. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे असोत, विजय देशमुख असोत, श्रीकांत कोकाटे असोत किंवा कॉम्रेड शिवाजी वगैरे सगळी मंडळी जेव्हा जेव्हा शिवचरित्राबद्दल बोलते, विका राजवाडे असोत, बाबासाहेब देशमुख असोत, या सगळ्यांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं विस्तृत असं वर्णन करण्यात आलेलं आहे. कितीतरी सोनं, कितीतरी माणिक मोती आणि कितीतरी संपत्ती यामध्ये गेली. इतिहासकार असं सांगतात की स्वराज्याचा जवळपास 1/3 कोषागार त्या राज्याभिषेकामध्ये रिकामा झाला. म्हणून शिवाजी महाराजांना एक प्रकारची खंत वाटली की आयुष्यभर ज्या गोष्टीच्या विरोधात लढलो तीच गोष्ट आयुष्याच्या शेवटच्या काळात करावी लागली की काय. म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये, शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची निराशा पसरलेली होती. आणि काही घटनाही अशाच घडत गेल्या. राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी 12-13व्या दिवशी जिजाऊ वारल्या, शिवाजी महाराजांच्या पत्नी वारल्या
काही अपशकुनं झाली, काही महत्त्वाचे सेनापती मारले गेले आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याभिषेक व्यवस्थितपणे झाला नाही असं पुन्हा काही मीमांसकांनी ज्योतिषशास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यामध्ये निश्चलपुरी नावाचे एक महत्त्वाचे ज्योतिषाचार्य आणि मीमांसक होते. त्यांनी शिवाजी महाराजांनी ही गोष्ट खूप बारक्या पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं पटवून सांगितली आणि शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक पुन्हा दुसऱ्या वेळा केला. दुसऱ्या राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांनी अधिकचा असा कोणता खर्च केला नाही. पण ज्या राजाच्या आयुष्यामध्ये एकही राज्याभिषेक करण्याची इच्छा नव्हती अशा राजाच्या वाट्याला 2 वेळा राज्याभिषेक करून घेण्याची परिस्थिती ओढवली. हेही शिवाजी महाराजांच्या चरित्राचं मला एक आगळं वेगळेपण वाटतं. आणखी एक महत्वाची गोष्ट जी 2 वेळा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडली ते म्हणजे थोड्याशा वेगळ्या मनोवृत्तीची अशी 2 मुलं शिवाजी महाराजांना लाभली. एक संभाजीराजे आणि एक राजाराम. अगदी एकाच महान आत्म्याच्या 2 भागामध्ये त्या महात्म्याचं विभाजन करावं तर एकाच चांगल्या तुकड्याचे 2 चांगले तुकडे बाहेर पडावेत. असे 2 चांगले तुकडे एका ज्योतीच्या 2 ज्योती तयार व्हाव्यात असेच संभाजीराजे होते आणि तसेच राजाराम महाराज होते. या दोघांचं चरित्र पुन्हा अभ्यासकांसाठी सगळ्यांसाठी अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. आपल्याला त्याच्या संदर्भात पुन्हा इथं विचार करत बसायचं नाही. पण एक मात्र महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संभाजीराजांच्या पेक्षा राजाराम महाराजांचं जे काही वागणं होतं जे काही विचार होते ते संभाजीराजांपेक्षा वेगळे होते. ते वेगळे पण मला इथं सांगत बसायचं नाही. परंतु या दोन्ही युवराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दलच्या 2 वेगवेगळ्या भूमिका नंतरच्या काळामध्ये जगासमोर ठेवल्या. यानंतर फक्त 2 महत्वाचे मुद्दे मांडून मी माझं भाषण आटोपत घेतो. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जो 2 वेळा घडलेला योग होता त्यामध्ये एक महत्वाचा योग असा की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 2 असे महापुरुष लाभले की ज्या महापुरुषांच्या संबंधात शिवाजी महाराजांचे काय त्यांच्याशी संबंध होते याच्या संदर्भात पुन्हा अभ्यासकांमध्ये मतभेद झाले. पहिले महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि दुसरे महापुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक मीमांसकांचे 2 विभाजन अशा प्रकारे निर्माण झाले की काही लोकांनी असा प्रयत्न सुरू केला की शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची कधी भेटच झाली नव्हती. काही लोकांनी पुन्हा आक्रमकपणे मांडलं की शिवाजी महाराजांचे गुरु हे तुकाराम महाराजच होते. याच्या विरोधी भूमिका काही लोकांनी मांडली की शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास स्वामीच होते. काही लोकांनी याच्यावर सगळी शक्ती खर्च केली की समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज कधी भेटलेच नाही. हा विषय पुन्हा अभ्यासाचा आणि खोलाचा आहे. त्याही विषयात मी आता काही जास्त खोलामध्ये जाणार नाही कारण तुमच्या सगळ्यांच्या कानाला पोवाडा ऐकण्याची आणि पोटाला जेवण ग्रहण करण्याची भूक लागलेली आहे. त्यामुळं माझ्या या भाषणरूपी कानाची भूक भागवणारं भाषण मी आता काही जास्त लांबवत नाही. शेवटी संयोजकांनी सकल मराठा समाज बोईसर यांनी खूप सुंदर असं या भव्य दिव्य स्वरूपात या शिवजयंतीचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व आयोजकांचे, या कार्यक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला यशस्वी रूप देणाऱ्या प्रत्येक मावळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित असलेले, बसून ऐकणारे, उभं राहून ऐकणारे आणि आपली बाकीची कामं करत करत भाषण ऐकणारे या सर्वांचाही मी आभार मानतो. माता भगिनींचं, सर्व बहिणींचं, सर्व मुलाबाळांचं, सर्व मित्रांचं, आदरणीय गुरुवर्यांचंही मी आभार मानतो. आणि संयोजकांनी मला शिवाजी महाराजांच्या अद्भुत चरित्राबद्दल माझं मनोगत मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानून मी माझं इथं शवचरित्राबद्दलची माझी सेवा इथं थांबवतो. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरंच फार सुंदर असं शिवव्याख्यान सरांनी दिलेलं आहे. सरांसाठी, ज्ञानेश्वर भोसले सरांसाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्याच पाहिजेत. सरांचं स्वागत करण्याकरता सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते यांना मी निवेदन करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आजचं शिवव्याख्यान अगदी सुंदर केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद द्यावेत.
पुष्पगुच्छ, शिवप्रतिमा, पुष्पगुच्छ, सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना निवेदन आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि शिवव्याख्याते ज्ञानेश्वर भोसले सरांचं जास्त वेळ न दवडता आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले DYSP KS हेगाचे साहेब देखील आहेत, तर त्यांना देखील मी मंचावर येण्याचं निमंत्रण करते व त्यांचं स्वागत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते करतील. पुष्पगुच्छ असं स्वागताचं स्वरूप असेल. हॅलो, हे कुठ? स्वागत झालं असताना टाळ्या देखील व्हायलाच हव्यात. तदनंतर येथे API मिस्टर साळुंके साहेब हे देखील हजर आहेत आणि PN साहेब संदीप पाटील साहेब त्यांनी देखील मंचावर यावं असे मी निवेदन